नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, या दोन्हीही योजनेच्या संदर्भात आपण आपल्या YouTube चॅनलवरती अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो। त्यामध्ये मासिक अनुदान ही अतिशय महत्त्वाची योजना समजली जाते। परंतु मित्रांनो, या योजनेचा लाभ घेत असताना तुम्ही इतर योजनांचा सुद्धा लाभ घेऊ शकता। यामध्ये अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना। अनेक लाभार्थ्यांचा प्रश्न असतो की सर, आम्ही दिव्यांग व्यक्ती आहोत किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहोत, आम्हाला या योजनेचा लाभ मिळतो, मग आम्हाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळणार का? 100% मिळणार, कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये। अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की सर, आम्ही दिव्यांग आहोत, आम्हाला काम करता येत नाही किंवा कमी करता येत, तर मग आम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का? मिळतो। लक्षात ठेवा, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं आणि या योजनेचा लाभ दिला जातो। तुम्हाला जे काही काम येतं ते काम देऊन तुम्हाला या योजनेमध्ये समाविष्ट केलं जातं। त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की सर, आम्ही या योजनेचे लाभार्थी आहोत, तर आम्हाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळणार का? तर 100% मिळणार आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मला वाटतंय। कारण आपण जे संजय गांधी निराधार किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेतोय त्यामध्ये मासिक अनुदानाच्या व्यतिरिक्त वेगळ्या खूप चांगल्या अशा योजना नाहीयेत किंवा लाभ नाहीयेत। पण मात्र बांधकाम कामगार ही योजना अशी आहे की त्या योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा असेल, आरोग्य विषयक असेल किंवा आर्थिक असेल, या सर्व योजना, शैक्षणिक असेल, या सर्व बाबतीमध्ये तुम्हाला लाभ मिळतो। आता या जे काही लाभ आहेत त्या लाभांविषयी मी सविस्तर एक व्हिडिओ टाकणार आहे। परंतु तुम्हाला या बांधकाम कामगार योजनेचा लाभ जर घेतला किंवा तुम्ही जर नोंदणीकृत झालात तर त्या ठिकाणी तुम्हाला भांड्यांचा संच, हा तुमच्या परिचयाचा शब्द आहे, या भांड्यांचा संच तुम्हाला मिळतोय। आणि जर समजा तुम्हाला एखादी जागा खरेदी करायची असेल, घर बांधायचं असेल, घर खरेदी करायचं असेल, तर तब्बल या बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून 6 लाख रुपयाचं आर्थिक मदत तुम्हाला मिळते। या बाबतीमध्ये अनेक सुद्धा फायदे आहेत वेगवेगळे, म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल, सुरक्षेचं असेल, सगळ्या गोष्टी त्या आपण वेगळ्या बघू। पण ह्या जरी दोन्ही योजना, दोन्ही लाभाचा जरी आपण विचार जर केला तरी सुद्धा बांधकाम कामगार योजना ही अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म तुम्ही भरा। यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे 90 दिवसाचा काम केल्याचा दाखला तुम्हाला पाहिजे। आता हा दाखला तुम्हाला कुठे मिळतो? ग्रामपंचायत किंवा जे काही कॉन्ट्रॅक्टदार असतात ते। आता ग्रामपंचायत शक्यतो तुम्हाला देणार नाही, पण कॉन्ट्रॅक्टदार तुम्हाला देतील। लक्षात ठेवा, तुम्ही सांगाल सर कॉन्ट्रॅक्टदार कसं कोण? हे बघा, याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पळवाटा आहेत, मार्ग सुद्धा आहेत, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे। ज्याला काही माहिती हवी असेल आपण व्हॉट्सअपला वगैरे बोलू किंवा वैयक्तिक फोन करा। याला मार्ग काय आहे, तो दाखला कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येणार याविषयी मी तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करेल, काळजी करायचं नाहीये। पण माझं तर वैयक्तिक मत आहे की तुम्ही सर्वांनी बांधकाम कामगार योजनेमध्ये अर्ज करा, फॉर्म भरा, कारण ते फॉर्म सुरू झालेले आहेत आणि सहज पद्धतीने तुम्हाला त्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं। असं कुठेच नाहीये किंवा कोणताच शासन निर्णय नाहीये की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी, दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभार्थी हा बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र नाही किंवा फॉर्म भरू शकत नाही, असं कुठेच नाहीये। त्यामुळे बिनधास्त फॉर्म भरा। काहीही अडचण असेल तर आपल्याकडे बॅकएंडला खूप चांगली टीम आहे की ते टीम तुम्हाला सहकार्य करतील, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलतील। त्यामुळे बिनधास्त फॉर्म भरा। काही अडचण असेल तर आम्ही आहोत, आमची टीम आहे। कारण महाराष्ट्रातील जनतेसाठी, लोकांसाठी शासनाने ह्या योजना सुरू केलेल्या आहेत, त्याचा लाभ मिळणं हे महत्त्वाचं काम आपण करतोय आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा मला मदत करावी। काय मदत करावी? तर तुमच्या जेवढ्या ओळखी आहेत त्या ओळखीचा फायदा घेऊन तुम्ही या योजनेसाठी जे लोक फॉर्म भरतात त्यांना मदत करायची, तुम्हीही लाभ घ्या, इतरांना लाभ घेऊन द्यायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती की बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म सुरू झालेत, सर्व लाभार्थी अर्ज करू शकतात, तुम्हीही अर्ज करा, काहीही अडचण येणार नाही। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।